टीका होते, सभागृहात नाही बाहेर होते. द्यायला काय कसं काय सरकारचं काय ऐकत नाही. म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्थांचं संगणकीकरण करून त्याचं सक्षमीकरण देखील आपण करतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या दिल्ली दौऱ्यावर सातत्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे टीका होते, सभागृहात नाही बाहेर होते. आणि हे सगळं जे आहे आम्ही जे जातो त्या जनतेच्या भल्याचे जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी जातो, केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी जातो. आपल्याला जयंतराव मी सांगतो की नगर विकास विभाग असेल, इरिगेशन असेल, इतर विभाग असतील, याचे प्रस्ताव मी पाठवतो. एकही रुपया कट न करता सगळा प्रस्ताव मंजूर होतो. यासाठी आम्ही जातो केंद्राकडे, दिल्लीकडे. आणि खाजगी कामं घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही. का हो दादा? बरोबर आहे, बरोबर आहे. अजित दादा आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत. तुम्हाला बाहेर बसून बंद दाराआड चर्चा आम्ही करत नाही. जे करतो ते अरे बाबा कसं आहे, आता ते जाऊ दे, ते गुप्त बाब आहे. आणि ती आता इथे सांगणं बरोबर नाही ना, सांगायची नाही. नंतर कधीतरी सांगू. सगळं एकदम सांगितलं तर प्रॉब्लेम सगळं आहे. पोतडीतून एक एक बाहेर काढू. भरपूर आहे, भरपूर आमच्याकडे आहे, पण एक संयम आहे. पण संयम कसा आहे, थोडा एक सहनशीलतेचा पण एक मर्यादा असते प्रत्येकाला. सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर सगळ्यात मग. अध्यक्ष महोदय, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या. प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड जो आहे तो तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या. आमच्या सरकारने बँकांना स्पष्ट नानाभाऊ सूचना केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा जास्ती विचार करू नका. अरे ऐकत कसे नाही, ऐकले ना, दिले पैसे 25% अग्रिम. द्यायला काय कसं काय सरकारचं काय ऐकत नाही. आणि बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नानाभाऊ. 2021 मध्ये कर्ज वाटपाचं जे प्रमाण 73% होतं ते आता 85% पर्यंत गेलेलं आहे आपल्या सरकारच्या याच्यामध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.